आता तुम्ही म्हणत असाल की दररोजच कुठे जातात ही फिरायला, तर आता आता कोल्हापूरला आलोय म्हटल्यानंतर कुठेतरी जायला पाहिजे ना. खूप छान आहे तिकडलं सगळं परिसर. तर निसर्गमय वातावरण पण होतं. आता आम्ही निघालो आहोत गाडीवर आणि आता आमची फॅमिली आहे ती रिक्षामध्ये काही जण होते आणि दुसऱ्या गाडीवर एका काय होते. तर आता आम्ही निघालो होतो ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी. आता वाटेतच आम्हाला ना स्वामी समर्थाचा मठ पण लागतो. तर माझा बाचा म्हटला आपण मठामध्ये पण जाऊया. तर मला ना तिथे गेल्यानंतर एवढं आवडलं ना परिसर, तो पण गार्डन वगैरे छान होतं आणि मंदिर तर एवढं मस्त होतं ना, खूप सुंदर दिसत होतं. आता तुम्ही तर पाहू शकता. तुम्हाला आवडलं का ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर दर्शन वगैरे झालं. आता मूर्ती तर तिथली मला खूप आवडली. त्याच्यासोबतच तिथलं आतमधला जो गाभारा असतो ना मंदिराचा, तोही खूप सुंदर डेकोर केलेला होता. तर त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेतलं, फोटो वगैरे काढले आणि मग आता निघालो आहोत आम्ही आता ज्योतिबाला. तर ज्योतिबाचं पण दर्शन घ्यायचं होतं, कारण कालच आम्ही महालक्ष्मीचं आणि रंकाळा तलावावर जाऊन आलेलो होतो. तर खूप भारी वाटत होतं. आता तिथे काही संध्याकाळी गेलो होतो, पण आता इकडं दिवसा चालू होतं त्याच्यामुळे आता डोंगर वगैरे हिरवंगार होते ना, तर खूप सुंदर दिसत होते आणि गाडीवरनं म्हटलं तर खूप भारी वाटतं. तर तुम्हाला आवडतं का गाडीवरनं फिरायला? तर मला तर खूप आवडतं. आता तुम्हाला आवडतं का ते नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आम्ही आता चाललेलो आहोत मंदिराकडे. तर वाटेतनं आम्हाला माकडं पण दिसली होती. खूप भारी वाटत होते, इकडून तिकडून उड्या मारत होते. त्याच्यानंतर डोंगर वगैरे भरपूर छान वाटत होतं. आता नंतर ना तिथे डोंगराच्या खालच्या बाजूला पण काही गावं होती ना, तर ती खूप सुंदर दिसत होती. परत नंतर तिथे जो काही आता कारखाना पण आहे तिथं, त्याच्यामुळे खूप भारी वाटत होतं सगळीकडं पाहायला पण परिसर. खूप सुंदर दिसत होतं, सगळे हिरवगार सगळं दाट झाडे वगैरे आहे. आता तुम्ही कधी जाता का किंवा गेलता का ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता तुम्ही कोल्हापूरमधून बघता का दुसरीकडून पाहता माझे व्हिडिओ, ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता मंदिरामध्ये आलो, तर मंदिरामध्ये पण जाताना ना खूप छान असे स्टॉल वगैरे होते. भरपूर असं कोल्हापुरी चपली वगैरे भरपूर असं काही त्यांनी ठेवलेलं होतं. बघायला तर खूप भारी वाटत होतं. पण आता इथे घ्यायचं म्हटलं तर खूप काही असतं, पण महाग खूप असतं, त्याच्यामुळे आम्ही काही घेतलं नाही जास्त करून. तर आता आम्ही आलो आहोत गेटपाशी. गेट तर खूप भारी वाटत होतं, मोठं लट आहे. त्याच्यानंतर काय दुकाने वगैरे आहेत तिथे पण, म्हणजे प्रसादाचे वगैरे हे ते, परत नंतर नारळ वगैरे काय आता ते सगळेजण का नाही तिथं गेल्यानंतर ना आमच्याकडे हे घ्या असं चालू होतं. ते पाहून ना खूप भारी वाटत होतं. त्याच्यानंतर मग आम्ही नारळ हार वगैरे घेतला, प्रसाद वगैरे घेतला आणि मंदिरामध्ये पण चाललेला आहोत. तर तुम्हाला कसं वाटतंय व्हिडिओ ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता कालचा तो व्हिडिओ टाकलेला आहे ना, महालक्ष्मी दर्शन आणि रंकाळा तलाव, तो जर पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर तोही अपलोड मी केलेला आहे. तर खूप सुंदर आहे तिथलं पण सगळा परिसर वगैरे, तर तो पण तुम्ही जाऊन पाहू शकता. त्याच्यानंतर आम्ही आलो आहोत मंदिरामध्ये. आता मंदिर तर खूप मोठं आहे. आता तुम्ही तर कधी गेला असाल तर पाहिलेलंच असेल, तर आता मी पण इथं दाखवते. तर तुम्ही इथं पाहू शकता की मंदिर आणि शिखर तर खूप सुंदर दिसत होतं. आता आलो आहोत आम्ही आता आणि जास्त काही गर्दी नव्हती. आता यात्रा पण झालेली होती. त्याच्यानंतर मग आता तर लग्न सराई आहे, त्याच्यामुळे कोणतेही नवरा नवरी आली की गुलाल वगैरे खोबरं असं काही उधळायला चालूच असतं. तर त्याच्यामुळे सगळीकडं असं गुलाबी गुलाबी खूप सुंदर वाटत होतं आणि खूप भारी वाटत होतं. त्याच्यानंतर मग आतल्याच बाजूला गेलो आम्ही. आता गर्दी होती त्याच्यामुळे का नाही आजी आजोबा पण असल्यामुळे त्यांना डायरेक्ट दर्शन त्यांनी द्यायला सांगितलं होतं, या म्हणून बोलवलं होतं आणि आम्ही रांगेमध्ये थांबलो होतो. तर लाईन पण खूप मोठी होती, त्याच्यामुळे मग आम्ही थोडा वेळ थांबलो. तर खूप आता तुम्ही इथं पाहू शकता लाईन पण भरपूर मोठी. तर त्याच्यानंतर मग आतमध्ये पण गेलो. आता आतमध्ये जरा थोडासा वेळ लागला आम्हाला जायला, कारण गर्दी जरा थोडीशी होती. त्याच्यासोबतच आतमध्ये गेल्यानंतर पण का नाही पालखीचं वगैरे दर्शन झालं. परत नंतर हा आतल्या बाजूला जायचा जो दरवाजा असतो ना, तो आहे. त्याच्यानंतर ना तिथला परिसर तर खूप मोठा होता आणि नंतर आतमध्ये नंदीचं वगैरे दर्शन घेतलं. त्याच्यासोबतच गर्दी होती त्याच्यामुळे थोडासा वेळ लागत होता आणि लाईन तर तुम्ही इथं पाहू शकता लाईन भरपूर मोठी होती, त्याच्यामुळे थोडा वेळ थांबलो. त्याच्यानंतर आतमध्ये आलो आणि त्याच्यानंतर मग तिथे थांबलेले असतात ना गार्ड, मग त्यांनी सांगितलं होतं की कॅमेरा बंद ठेवा आणि मोबाईल अलाउड नाही आतमध्ये. पण आता आपण आता यूट्यूबवर त्यांचं तर वेगळंच असतं आहे. आता काही करून पण थोडा का होईना व्हिडिओ काढायचा असतो. नंतर मग मी हळूच काढला आहे व्हिडिओ हा तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. पालखीचं वगैरे दर्शन घेतल्यानंतर तिथे ना गणपती बाप्पाची मूर्ती पण खूप पूर्वीच्या आहेत आणि खूप सुंदर होते, त्यांचंही दर्शन घेतलं.
त्याच्यासोबतच आतमध्ये त्यांनी सांगितलं होतं, तरी पण मग थोडंसं मी व्हिडिओ काढते असं बोलल्यानंतर मग त्यांनी काढला आणि काढू दिला त्यांनी. आता इथे तुम्ही पाहू शकता की दख्खनच्या राजाचं पण दर्शन छान झालं आहे आपल्याला. आता तुम्ही घेतलं का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेरचं तर खूप परिसर मोठा होता आणि मंदिर पण खूप छान होतं. नंतर तिथले बुरुज वगैरे भारी दिसत होते, सगळीकडं माणसं भरपूर छान वाटत होतं. आता फोटो वगैरे भरपूर काढले, त्याच्यासोबतच फिरलो पण आम्ही मंदिरात, कारण गर्दी जास्त नसल्यामुळे छान वाटत होतं फिरायला पण इथे. आता सगळ्यांचंच दर्शन व्यवस्थित झालं होतं आणि तिथे ना गुलाल वगैरे उधळत होती ना, तर सगळ्यांना भारी वाटत होतं. परत नंतर आता ह्या दोघांचं ना वेगळं काही नव्हतं, तर यांना ना सारखं गुलाल घ्यायचं आणि उधळायचं असं काही त्यांना आवडत होतं, त्याच्यामुळे सारखं ते तसेच करत होते. मग त्यांना तिथं थांबवलं, फोटो वगैरे काढलं आणि नंतर मग म्हटले आम्हाला पण गुलाल उधळायचं आहे. तर तिथे मग ते बाकीचे पण उधळत होते ना, मग ह्यांचं पण चालू झालं. त्याच्यानंतर मग आम्ही फोटो वगैरे भरपूर काढलेले आहेत. तर तुम्हाला कसं वाटलं माझा व्हिडिओ ते पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर त्याच्यासोबतच आम्ही आता मंदिरामधून बाहेर आलो. आता जायचा टाईम झाला होता, कारण खूप वेळ गेलेला होता. नारळ वगैरे फोडला, नंतर प्रसाद वगैरे घेतला. जरा वेळ तिथं थांबलो, पण मस्त वाटत होतं मंदिरामध्ये. बसून राहिलो थोड्या वेळ, त्याच्यामुळे खूप भारी वाटत होतं. नंतर फोटो तर काढलेले आहेत, ते पण तुमच्यासोबत शेअर केलेले. तर आता माझी पूर्ण फॅमिली आहे. आता या माझ्या मधल्या नणंदबाई आहेत आणि आम्ही माझी जाऊबाई आणि मी आहे. तर त्याच्यासोबतच आम्ही खाली आलो नंतर मंदिराच्या. तर तिथे एमाई देवीचं मंदिर होतं, ते पण त्याचंही दर्शन घ्यायचं होतं. त्याच्यानंतर मग त्या मंदिरामध्येच ज्योतिबा उत्सव मूर्ती त्याचंही होतं. कामधेनू प्रसन्न म्हणजे जे नंदी आहे ना, त्याचं पण गाईमुखाचं म्हणतात ना पाणी, तर ते पण आम्ही पिलो. नंतर शनिदेव म्हणून होते, तिथं पण त्यांचंही दर्शन घेतलं. त्याच्यासोबतच रामेश्वर मंदिर पण होतं, तर त्याचंही दर्शन घेतलेलं आहे. आता खूप भारी वाटत होतं. सगळीच मंदिरं होती तिथं, छोटी छोटी. सगळ्यांचं दर्शन वगैरे झालं. आता आम्ही गाडीवर जाणार होतो, त्याच्यामुळे का नाही आम्हाला सगळीकडलं दर्शन वगैरे झालं. आता इथे ना पालखीचा विसावा आहे. त्याच्यासोबतच आम्ही तिकडून आल्यानंतर ना पायथ्यालाच एमाई मंदिर आहे. आता तिथे पण जाणार होतो आम्ही पाया पडायला आणि मग आलो. परत नंतर आतमध्ये गेलो, पाया वगैरे पडलो. नंतर फेरी पण मारली कडेने आणि मग नंतर घरी चाललो होतो. आणि घरी जाताना ना वाटेत आम्हाला बैलगाडी भेटल्या. तर ऊस त्यांच्या म्हणजे गाडीमध्ये होतं ना, तर त्याचं खूप वाईट वाटत होतं. आता शेतात पण कष्ट करायचं आणि त्याच्यानंतर ऊस पण व्हायचा. खूप कुठंतरी वाईट वाटत होतं. आणि आता आपण घरी आलेलो आहोत, तर पुन्हा असंच नाही